नारायण राणे यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं। गेल्या 10 वर्षात मोदी यांनी विकसित भारत व्हावा म्हणून अनेक कामं केली, अनेक प्रकल्प सुरू केले। जगभरात अर्थव्यवस्था 11 नंबरवरून 5व्या नंबरवर आणल्याचं राणेंनी म्हटलं। तर 2047 पर्यंत विकसित भारत होण्याचा मोदींचा संकल्प असल्याचा उल्लेखही राणेंनी केला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अयोध्येतील राम मंदिराबाबत एक वादग्रस्त विधान केलंय। राम मंदिर उभारताना राम एकटेच विराजमान करण्यात आले, त्यांचं कुटुंब कुठे आहे, कुटुंब वत्सलपणाचं मंत्र भाजप विसरली का, असं अजब विधान त्यांनी केलं। त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो। परिवार दिलेला होता, यांचं काही नाही। CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केल्यानंतर नागपूरमध्ये भाजपनं जल्लोष केला। धंतोलीतील भाजपच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। यावेळी ढोल ताशांच्या तालावर नाचत कार्यकर्त्यांनी कायद्याचं स्वागत केलं। लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून लोकार्पण झालं। लातूर इथं सुरू होणाऱ्या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या वंदे भारत कोचची तसंच वंदे भारत स्लीपर कोचची निर्मिती होणार आहे। लातूर इथं तयार होणारे कोच जगभरात जाणार आहे। वर्धा ते बल्लारशाह या 3ऱ्या रेल्वे लाईनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पार पडलं। सेवाग्राम रेल्वे स्थानकावर नागरिकांना लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी थेट प्रक्षेपणाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोळसा वाहतुकीसाठी ही रेल्वे लाईन फायदेशीर ठरणार आहे। वाशिम रेल्वे स्टेशनवर एक स्थानक एक उत्पादन स्टॉलचा लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते ऑनलाईन पार पडला। यावेळी स्थानिक नेत्यांच्या हस्ते स्टॉलचं लोकार्पण करण्यात आलं। एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेअंतर्गत देशातील विविध रेल्वे स्टेशन्सवर हा लोकार्पण सोहळा पार पडला। नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हीनं करडी नजर ठेवली जाते। नवी मुंबई महानगरपालिकेनं मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन केलाय। त्यातून शहरावर 1300 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। तर जास्त रहदारीच्या रस्त्यांवर हाय डेफिनेशन कॅमेरे बसवण्यात आले।